कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। संत श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। दूतं शरणं प्रपद्ये। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं सुरसा गुरुं तं। श्रीगुरुचरणसरोजरज निजमनुकुरु सुदानि वर्णौ रघुबर विमल जसु गोदाय कुबरचारि। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार। बल बुद्धि देव विद्या देव मोहि हरौ कलेश विकार। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः। मग निस्सीम भाव उल्हासे मदर पावयाचे निविसे फळे कावडे तैसे बलतयाचे हो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी या प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला श्लोक हा गीतेतला तसाच ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातला 26व्या क्रमांकाचा बहुतेकांच्या पाठांतरातला असलेला अगदी महत्वाचा श्लोकाच्या सेवेकरता घेतलेला आहे। त्या श्लोकावर काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा पर्याय देणं हे कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही वक्त्याचं कर्तव्य असतं। मग तो पारमार्थिक क्षेत्रामध्ये असो, तो सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असो, तो राजकारणी क्षेत्रामध्ये असो किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, शाळेतल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा पर्याय देणं महत्वाचं असतं। मग आपल्या सर्वांना ज्ञातच आहे की आपण सर्व इथे कशासाठी जमलेलो आहोत किंवा हा जो शिवपुराण कथा चालू आहे कशा निमित्त आपल्या सर्वांना ज्ञात आहे, पण सांगणे माझं कर्तव्य आहे। तर आपल्या सर्वांना माहितच आहे की आपल्या इथं रामनवमीच्या आदल्या दिवसापासून, बरोबर ना, ते रामनवमीच्या आदल्या दिवसापासून तर हनुमान जयंती पर्यंत आता 7 दिवसाची शिव महापुराण कथा ठेवण्यात आलेली आहे। आणि या कथेच्या ज्या कथावाचक आहे अशा आमच्या हरिभक्तपरायण अगदी बहिणीसारख्या आणि लहानपणापासून सोबत भगवंत चिंतन केलं असं म्हणायला काही हरकत नाही अशा चेतनाताई उपस्थित आहेत। त्यांचा मी मनापासून आभार मानतो व तसंच मला त्यांनी सुचवलं की म्हणजे तुम्हाला सेवा करावी लागेल। म्हटलं काही हरकत नाही, मोठ्या बहिणीची आज्ञा आणि मोठ्या बहिणीची आज्ञा म्हटल्यावर आता जसं ज्ञानोबरायांचे गुरु ज्याप्रमाणे ज्ञानोबरायांचे गुरु निवृत्तीनाथ होते, मोठे बंधू गुरु होते, मग आपल्यापेक्षा कोणीतरी मोठा आपला गुरुच असतो। जरी सद्गुरू एक असले तरी गुरु अनेक असतात। तसंच सर्वांना परिचित आपल्या काही म्हटलं गुरूंची आज्ञा समजून म्हटलं काही हरकत नाही आपण करूया। आजचे एकादशी, एकादशीला करा म्हणले। मग अशा
छान प्रसंग आहे आजचा. एकादश आहे बघा. एकादशीचा व्रत इतका महत्वाचा आहे. आपण चिंतनाकडे वळणार आहोत, पण चिंतन करण्यापूर्वी सर्वप्रथम ज्यांच्यामुळे मी आज इथे या व्यासपीठावरती बसलेलो आहोत, ज्यांचं मला सतत प्रोत्साहन असतं किंवा कधीही सत्कार्यासाठी नाही म्हणत नाही, असे माझे आई वडील असतील, सध्या इथे काही कारणास्तव उपस्थित नाहीये, मी त्यांनाही नमन करतो. तसेच माझे गुरुवर्य श्री सिद्ध सद्गुरू शांतीनाथजी महाराज असतील, तसेच आपल्या सर्वांना परिचित असतील नसतील माहित नाही, माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण कैलास महाराज, त्यांनाही मी इथून चरणस्पर्श नमन करतो. तसेच जितके काही गुरुमंडळी असतील ज्यांनी मला आतापर्यंत शिकवलं, जे यांचे केले स्मरण होय सकाळी विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे, अशा त्या सर्व गुरुमंडळींना, तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी माझं विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सेवेकडे वळतो. तर बघा, आजचा एकादशीचा व्रत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे एकादश किती महत्वाची. आजची कामदा एकादशी आहे माझ्या विचारात. तर ही एकादशी, तसा हा 3 दिवसाचा व्रत असतो. दशमी, एकादशी आणि द्वादशी. आणि हा एकादशीचा नेम आपण इतक्या चांगल्या पद्धतीने पाळतो. सर्वांनी खास करून माझ्या माता मावली इतक्या छान पद्धतीने पाळतात. दशमीला महाराज घरी आले की म्हणतात, महाराज उद्या एकादश आहे, आताच जेवून घ्या. जेवण केले की नाही, चौथकर शिल्लक घ्या, उद्या एकादश आहे. एकादशीच्या दिवशी माझ्या माता मावल्या म्हणतात, महाराज आज एकादश आहे, दिवसभर उपाशी राहावं लागतं, थोडाशी उसळ जास्त घ्या, थोडीशी बगर जास्त घ्या. आणि एकादश गेली की द्वादशी आल्यावर म्हणतात, महाराज काल एकादश होती, चौथकर शिल्लक घ्या. असा आपण हा एकादशीचा व्रत करतो. ज्यांना कळालं त्यांना माझ्याकडून धन्यवाद. आपण एकादश का करावी? एकादशी भगवंताला प्राप्त करण्यासाठी आहे आणि पुण्य बऱ्याच मार्गातून पुण्य कमावता येतं. आज आपल्याला मी जे श्लोक निवडलेला आहे याचा मागचं कारण आहे. बरेच लोक म्हणतात नवीन कीर्तनकार, नवीन प्रवचनकार हाच श्लोक निवडतात, हा सोपा आहे. हा सोपा आहे म्हणून नाही, याच्या मागे खूप मोठं महात्म्य आहे. आणि कुठलाही गुरु सांगतो पहिल्या वेळेस प्रवचन करताना हा श्लोक निवड, ही गुरूंची आज्ञा असते. त्याच्या मागचं कारण आहे, ज्यावेळेस माऊली समाधीला चालले होते, डोळ्यापुढे प्रसंग घ्या, माऊली समाधीला जात होते आणि जात असताना एका दंडाला पांडुरंग परमात्म्यानं पकडलं आणि एका दंडाला निवृत्तीदादांनी पकडलं. समाधीगृहामध्ये गेले, त्यांना बसवलं, पुढे ज्ञानेश्वरी उघडून दिली. आणि आजही माऊली, काही लोक म्हणतात माऊली गेले, माऊलींची खऱ्या अर्थानं पुण्यतिथी नव्हे तर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे. कारण माऊली ज्ञानोपर आहे, तेव्हाही जिवंत होते आणि आताही समाधीमध्ये नामस्मरण करत असताना जिवंतच आहे. कारण कुठलाच संत हा मरण पावत नसतो. कुठले संत मला दाखवा तुम्ही. ज्ञानोबांनी समाधी घेतली, नाथबाबांनी जलामध्ये त्यांचं जलसमाधी घेतली, जलामध्ये त्यांचं सर्व सर्वस्व वाहून टाकलं. त्यानंतर तुकोबारांनी वैकुंठ गमन केलं. नामदेवरायांनी पायरीवरती त्यांचं पूर्ण आयुष्य संपवलं नाही. त्यांनी त्या पायरीवरती तिथं गेले, तिथं त्यांनी आता विचार केला, आता इथंच राहून आपल्याला भगवंताची सेवा करायची, म्हणून त्यांनी तो देह टाकला आणि आत्मस्वरूपातून भगवंताची सेवा करत होते. कुठलेच संत वारलेले नसतात. मग ज्यावेळेस माऊली समाधी घेत होते, समाधीला बसले आणि बसल्यानंतर पुढे जशी ज्ञानेश्वरी उघडून ठेवली आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींच्या पुढे जे ओव्या होते, जे श्लोक होते, ते 9व्या अध्यायातल्या 26व्या ओवीच्या खालचे श्लोक आणि खालचे. हा जो श्लोक आहे हा वाटतो सोपा, पण त्याच्या इतका किचकट श्लोक दुसरा नाही बरं का. कारण बघा, जसं दिसते तसं नसतं. आपल्याकडे मन आहे ना, जसं दिसते तसं नसते, म्हणून जग फसते. बोलत जा तुम्ही. बघा आता 1 तास करायचं ना, 1 तास प्रवचन करायचं म्हटलं मी एकट्याने बोलून चालेल का? माझा जीव मी तरी किती बोलणार आहोत, तुम्ही बी बोललं पाहिजे. मग बोलत जा. मग काय की आपल्याकडे मन आहे,
जसं दिसते तसं नसते, म्हणून जग फसते. म्हणून आता हरिपाठ किती सोपा दिसतो का, पण तितका सोपा आहे का हरिपाठ? हरिपाठाचा पाठ होत नाही. हरिपाठ अशी गोष्ट आहे जे पाठ होत नाही. हरिपाठ इतका अवघड काही नाही, जरी ते सामान्यांसाठी बनवलेलं आहे. माऊलीने 5 ग्रंथ निर्माण केले, पण त्याच्यामध्ये आपल्या सर्वसामान्यांसाठी एक ग्रंथ निर्माण केला, तो हरिपाठ. कारण ज्ञानेश्वरी सर्वसामान्यांना झेपावणारी नाहीये. मग झेपावणारी नाही याचा अर्थ आपण वाचावी नाही असं नाही. कारण ज्ञानेश्वरीचा अधिकारी कोण आहे? तर सुमनो, सुमती, म्हणजे ज्याची बुद्धी चांगली आहे, जो चतुर आहे, ज्याची भक्ती देवाप्रती इतके निस्वार्थ भक्ती ज्याची आहे, तो अर्जुन त्याचा अधिकारी आहे. मग अर्जुन अधिकारी आहे याचा अर्थ आपण ते वाचून सोडून द्यावं का? नाही, आपण वाचत राहावं. वाचल्यानं आपण त्या अधिकाराचे ते अधिकार आपल्याला प्राप्त होईल. सुमती, चांगली मती, चांगली बुद्धी कशाला म्हणतात? 3 प्रकारच्या बुद्ध्या असतात. काही ओल्या गौरीसारखे असतात. गुरुजी शिकवू कंटाळतात, पण ते लेकरं शिकत नाही. आता ओली गौरी किती पेटवली, पेटल का? बरं जाऊ द्या. सुकलेली गौरी घेतली तर पेटल, पण ते खुंका मारू 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 खुंका मारणाऱ्याला नाकी न माराल आणि नंतर पेटल. पण जर त्या जागेला आपण कापूर घेतला तर काही जण कापुरासारखे असतात. माऊली हरिपाठामध्ये त्याचं उदाहरण देतात. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली, ठाईच समाप्त होते. इतकी बुद्धी चतुर असली पाहिजे. प्रश्न विचारल्याबरोबर उत्तर आलं पाहिजे. 700 श्लोक गीतेचे माऊलीने 45 मिनिटांमध्ये अर्जुनाला सांगितले, आणि ते गीतेचे श्लोक अर्जुनाने ऐकल्यानंतर स्वतः त्याचा अर्थ समजून स्वतःच्या जीवनामध्ये आचरण केलं. किती बुद्धिमान असेल तो, विचार तरी करता येईल. असो म्हणून हा काही साधा सोपा सरळ श्लोक नाही. हा श्लोक याच्या मागे भगवंताची मूळ प्रेरणा काय असेल सांगायची, माऊलींची प्रेरणा काय असेल, तर तुम्ही भक्तिभावाने काही समर्पित करत असाल तर भक्तिभावाने करा. पुण्य प्राप्त होतं. सर्व भाग खूप सारे साधन आहेत पुण्य प्राप्त करण्यासाठी. कलियुगामध्ये नामस्मरण मुख्य साधन सांगितलेलं, पण इतरही साधन आहे, दान धर्म, पण त्याच्यामध्ये भेद केलेला आहे. माऊली ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये सांगतात की जे दान धर्म इत्यादी जे आपण साधन वापरतो भगवंताला भेटण्याचे, हे भोग देणारे आहे. कारण ते संसारातले आपण एखादे पैसे संसारातले ना, बोलत जा तुम्ही, मी तुमचा काही धुरा घेतला नाही, बोलत जा. पैसे संसारातले ना, मग ते संसारातले पैसे आपण एखाद्याला दान करतो, एखादी चपाती एखाद्याला दान करतो, पण त्याच्यामुळे आपल्याला मुक्ती प्राप्त होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला भोग निर्माण होतात. मग भोग कशाला म्हणायचे, तर पुढच्या जन्मामध्ये आपलं प्रारब्ध आजच्या जन्मातल्या काही कर्मांमुळे होतं. आपल्याला कर्म करत नाही. लोक म्हणतात देवानं सर्व लिहिलेलं आहे. देवानं सर्व लिहिलेलं असतं तर मग आपल्याला कर्म कशाला सांगितलं असतं? 15व्या अध्यायामध्ये 2रा का 3रा श्लोक आहे ना, कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. आपल्या सर्वांना ज्ञात आहे कर्म महत्वाचं आहे. कर्माशिवाय जगामध्ये काहीच नाहीये ना महाराज. कर्म केल्याशिवाय या जगामध्ये नाहीये काही. आता आज मी इथे बसलेलो, हे भगवंतांनी नाही लिहिलेलं आहे, हे त्यांच्या हातून लिहिलं गेलं, पण माझ्या कर्मावरून. आज मी इथे कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहे. आज मला सुख आहे, समाधान आहे मला. का? मागच्या जन्मामध्ये कर्म चांगले आहे. आज तुम्हाला सर्वांना समाधान आहे. आज या धर्म मंडपामध्ये तुम्हाला बसायला मिळत आहे, हे तुमचं पुण्याचं फळ आहे. पण काही केलेलं पुण्य आपल्याला भोग देतं, याचा अर्थ ते आपल्याला त्रास देतं असं नाही, पण ते पुन्हा जन्माला आणतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पायी मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मुकुंदम. पुन्हा जन्माला येणे, किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरण आहे आपल्याला. त्या भावसिंधूच्या पुरामध्ये वाहून जाणे, पण तेच राहू द्यायचं नसेल
तर मुख्य साधन आहे ते म्हणजे भगवंत चिंतन. देवाचं नामस्मरण केल्याने भोग मिळत नाही, तर आपल्याला मुक्ती प्राप्त होते. आणि म्हणून त्याच्या आता या श्लोकामध्ये अनेक निमित्त सांगितलेले आहेत, अनेक निमित्त सांगितलेले आहे. आता श्लोकाचा सरळ अर्थ करायला गेलो, आपल्याला श्लोकावरच नव्हे तर त्या ओव्यांना सुद्धा जाणून घ्यायचं. त्या ओव्यांमध्ये काही टप्पे आहेत. मी सुरुवातीला काही ओव्या वाचतो बघा. सुरुवातीची पहिली एक ओवी मी वाचली, तर सुरुवातीच्या ओव्या वाचल्याबरोबर लक्षात येतील इतक्या सोप्या आहेत. मग निस्तीम भाव उल्हासे मज रपा वयाचे निमिसे फळ एक आवडे तैसे भल तयाचे. माऊली म्हणतात, माऊली म्हणजे श्री विष्णूचा अवतार आहे. माऊली म्हणजे भगवंत स्वतः म्हणतात की मला पत्र, फूल, फळ, तुम्ही काही कुठलेही फळ भलतयाची. असं नाही की तुम्ही बेलाचंच पान व्हा, असं नाही की तुम्हाला मला तुळशीचंच पान व्हा. तुम्ही कुठल्याही झाडाचं पान मला वाहलं चालेल, कुठलेही फळ वाहलं तर चालेल. जरी शास्त्र सांगत असेल, पण इथे भगवान परमात्मा स्वतः सांगतात. शास्त्रामध्ये जे विधी सांगितलेले आहे ते कर्मकांडाची. आपण जे बेलपत्र शिवपुराणाने जे सांगितलेलं आहे, पुराण शिवपुराण नंतर आणखीन विष्णू पुराणामध्ये जे जे पत्राचं महत्व सांगितलेलं आहे, बेलाचं पान असेल, विष्णू पुराणामध्ये तुळशीचं महत्व आहे, तर ते कर्मकांडामध्ये येतं. कारण ते त्याची काहीतरी पद्धत आहे. त्याला आपल्याला भगवंताला समर्पित करायचा काहीतरी संकल्प आहे. पण देव म्हणतो इथे, भगवंत परमात्मा म्हणतात की तुम्हाला काय कोणतेही फळ फूल व्हायचं असेल ते व्हा, कुठलेही, पण त्याच्यासाठी बघा सरळ श्लोक आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम. पत्र म्हणजे पान, पुष्प म्हणजे फुलं, फलम म्हणजे फळ. फळ करताना शिवपुराणामध्ये प्रसाद आणत असते ना, फळाचं वगैरे आणतात ना, मग ते फळ जे राहतात ते फळ किंवा नाही येथे शक्य झाले तर कमीत कमी आपण पाणी तरी भगवंताला समर्पित केलं पाहिजे. आणि जलाचा शिवपुराणामध्ये खूप मोठा महिमा सांगितलेला आहे. आपण सर्व 2-4 दिवस जरी शिवपुराण ऐकतोय आणि याच्या आधी आपण ऐकलेलं आहे. आणि ते म्हण सुद्धा नाही, एक लोटा जल सारी समस्या का हल. पण ते गेलन चढून आलं म्हणजे हल होत नाही. शिवपुराणामध्ये 5 श्लोक दिलेले आहेत एक वेगळे, ज्याच्यामध्ये ते जल चढवण्यासाठी आपल्या मनामध्ये भाव लागतो हे सांगितलेले. आणि भाव लागतो मुळात. आणि या श्लोकात सरळ अर्थ तोच आहे. तुम्ही पान, फूल, फळ, पाणी काहीही वाहलं तरी चालेल, पण तदहम भक्ती उपहृत मश्रामी प्रतात्मा. ते तुम्हाला भक्तिभावाने अर्पित करावं लागेल. ते जर समर्पित करायचं असेल तर मनामध्ये काहीतरी भाव असला पाहिजे. आणि ते भाव जर आपल्या मनामध्ये नसेल तर भगवंत प्राप्त होणार नाही. पण जर आपल्या मनामध्ये भाव असेल तर भगवान परमात्मा स्वतः म्हणतात की जर तुम्ही मला ते भक्तिभावाने अर्पण केलं तर ते जे पुष्प राहतात, जे फुलं राहतात, अरे फुल आपल्या सर्वांना माहिती आहे, त्या फुलांचा आपण सुगंध घेण्यासाठी वापर करतो. फुलांचा कशासाठी वापर करतो? माय बोलत जात सर्वांचा आवाज आला पाहिजे. माझा गळा कोरडा व्हायला तुम्ही बोले ना नाही काही, पण कमीत कमी माझा जीव पोहून तरी बोला. दयाच करा बोललं पाहिजे ना. नाही तिथं बोलून फायदा नाही ना. तुम्ही बोलत नाही असं नाही गम आहे. तुम्ही जर भांडायला लागल्या ना तर त्या गरीला मनावर घेऊ नका. विनोदाचा भाग आहे तो असो, पण बोललं पाहिजे. टाळ्या वाजवा वाटलं ती इथं वाजवलं पाहिजे. नाही तिथं वाजवून काय फायदा आहे? टाळ्या धर्ममंडपामध्ये वाजल्या पाहिजे, नाहीतर रस्त्यावर वाजवल्यात काय होतं तुम्हालाही माहिती आहे. असो म्हणून बोलत जा. मला सांगा, भगवंताचं नाव गोड आहे ना? किती गोड आहे सांगता यायचं नाही. पण ते घेतल्याशिवाय कळणार आहे का? समजा आता इथं कोणी शेजारी जवळ जवळ बसलेले आहेत का?
आता आमच्या सोमटकर मॅडम येतात आणि मावशी येतात. आज समजा त्यांनी भाजी बनवली, त्याचा वास तुम्हाला आला पण ती खायलाच दिली नाही, तर त्याची चव पडेल का? मग आता कथाकार येऊन सांगतो, कीर्तनकार येऊन सांगतो, प्रवचनकार येऊन सांगतो भगवंताचं नामस्मरण करा, त्याचा वास येऊन जातो भगवंताच्या नामस्मरणाचा, पण ते नामस्मरण केलं नाही तर चव कळल का? बोलत जा, कळल का? तुमचं लेकरू समजून तरी बोला, कळणार नाही. मग म्हणून भगवंताचं नामस्मरण घेतल्याशिवाय कळत नाही, आणि कळालं तरी ते दुसऱ्याने घेतलं तर आपल्याला कळत नाही. आपलं स्वतःला अनुभवलं जातं, कारण अनुभव महत्वाचा आहे ना. आपल्याला शांती भेटली बस झालं. शांती म्हणजे काय कोणाची मुलगी नाही, शांती म्हणजे मनाला शांतता मिळाली, नकोय कशाची चिंता नसली पाहिजे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंतलिया धावा कृष्णेची. तुकोबाराय म्हणतात की आता आम्ही निश्चिंत झालो, आता आम्हाला कशाचीच पडापड राहिली नाही, आता आम्हाला कशाचीच ताण राहिलेली नाही. का तर निश्चिंत झालो, शांत झालो आम्ही. मनानं मनुष्य शांत असला की कुठलाही निर्णय बरोबर घेतला जात असतो. निर्णय घेताना कधीच घाई गडबड करू नये. शांततेत कुठलाही निर्णय असो शांततेत घेतला पाहिजे. आणि म्हणून बघा, आता आपण मारुतीला येतो, फळं फुलं वाहतो, भगवान शंकराला वाहतो, पण येऊन वाहल्यानं होत नाही. आता शिवपुराणाचे बरेचसे उपाय माझ्या माता माऊल्या करतात. मला सांगा, तुम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेवता म्हणून ते त्याचा परिणाम तुम्हाला दिसतो ना. श्रद्धा ठेवता ना का फक्त येता वाहता चाललं जाता? नाहीतर मला सांगा, लहान पोरगा आलं, बेलाचं पान वाहलं, त्याच्यावर पाणी टाकलं आणि तसंच घरी गेलं, परीक्षेत पास होणार आहे का? त्याच्या मागे दोन फंडे आहेत ना, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत ना त्याच्या मागे. एक अभ्यास करावा लागेल आणि दुसरं भक्ती करून भगवंताची शक्ती मिळवावी लागेल. मग भक्ती करत असताना तुम्ही तुमच्या लहान मुलाला सांगता की बघ पाणी टाकलं ना की पास होतो, तो भक्तिभावानं जातो ना. तो निर्विकार आहे, त्याच्यामध्ये कुठलेच विकार नाही ना. त्याला ना अहंकार आहे, ना दंभ आहे, ना मोह आहे, त्याला कशातच काही नाही. त्याला जशी आई सांगते तसा तो चालतो. आणि मुळात आई वडिलांनी त्यांच्या मुलांपासून अपेक्षाच ठेवायला नाही पाहिजे. अपेक्षा नसावा अशा मताचा मी नाही, पण तुम्हाला काय पाहिजे त्याच प्रकारे त्यानं बनावं ही अपेक्षा चुकीची आहे. त्याचा इंटरेस्ट कशामध्ये ते महत्वाचं. आज मी कीर्तन करतो, माझ्या आई वडिलांनी मला पहिल्या कीर्तनापासून आतापर्यंत कधीच नाही म्हटलेलं नाही. इंटरेस्ट आहे ना, कारण ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहतो तो करून मनुष्य शैक्षणिक भागामध्ये सुद्धा अव्वल येऊ शकतो. मी माझं स्वतःच उदाहरण सांगतो, मोठेपणावरून सांगत नाही. आणि हे सांगणं आजकाल काळाची गरज आहे. हर एकाला वाटतं माझा मुलगा कीर्तनकार व्हावा, पण नाही ना. का नाही हो? त्याचं मागचं कारण आहे, हर एक जण आपापलं प्रारब्ध घेऊन आहे. लग्न, जन्म, मरण, तुम्ही कुठल्या पोस्टवर लागणार आहे, तुम्हाला सुख मिळणार किंवा दुःख मिळणार आहे, सर्व प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे. सर्व प्रारब्धाच्या अधीन नाही. मग प्रारब्धानं आपल्याला इतकी संपत्ती मिळाली, प्रारब्धाच्या माध्यमातून आपल्याला इतक्या चांगल्या कॉलनीमध्ये राहायला मिळते. मग इथं आपण समाधानी असलं पाहिजे, कारण समाधानाची गरज संतांना नाहीये. ज्ञानोबराय म्हणतात समाधान हे आमच्यामध्ये रमलेलं आहे. ते आमचं चिंतन करत ते आमच्यामध्ये रमलेलं आहे. हरिपाठामध्ये आहे ना, ज्ञानदेवी रमले रम्य समाधान. हरीचे चिंतन सर्व, हरीच्या चिंतनामुळे समाधान सुद्धा माऊलींच्या अंदर रमलेलं आहे. माऊली समाधानामुळे रमलेले नाही. मग आपण भगवंताचं चिंतन केलं तर नक्कीच समाधान आपलं होईल. समाधान म्हणजे काय कोणता माणूस नाही. समाधान म्हणजे आपल्याला शांती मिळेल, आपण निश्चिंत होऊ. मग त्याच्यासाठी आपण भगवंताचं चिंतन करणं महत्वाचं. हे देह जाणार आहे ना, हे काही राहणारा नाहीये ना. मग मी म्हणतो
हा देह राहणारच नाही, तर मग कशाला पैसे कमवायचे? पैसे कमवणे असं नाही, पैसा कमवणे पुरुषार्थ आहे ना, पण इतके पैसे कमवू नये तिथे पैसे जास्त झाले की आपल्याला आपल्या आई वडिलांची लाज वाटली. इतका पैसा नाही कमव की आपल्या आई वडिलांची लाज वाटली. इतका पैसा कमवून काय फायदा? मग इतका पैसा कमवल्यानंतर आपण लक्षपती असल, कोट्याधीश असल, पण आपल्याला जर आपल्या आई वडिलांची लाज वाटत असेल, आपल्या घरामध्ये आपला धोतर घालून आपला बाप राहत असेल, त्याची लाज वाटत असेल ना, आपल्या बापाची जर आपल्याला लाज वाटत असेल ना, तर तो पैसा काहीच कामाचा नाही. तो पैसा मग ते खालच्या तराचा पैसा आहे. पैशाला किंमत नाहीये. कारण लक्ष्मी सुद्धा नारायणाची दासी आहे, नारायणाची पत्नी आहे. पाय लक्ष्मीचे पाशी. पाय कोणापाशी आहे? नारायणाचे. लक्ष्मी पाशी आहे ना. मग त्या लक्ष्मीला हे केल्यापेक्षा आपण नारायणाला हे करावं. लक्ष्मी नक्की त्यांच्या सोबत येणार, कारण जिथे नारायण आहे तिथे लक्ष्मी आहे. हे मी नाही सांगत, ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलेलं आहे, शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, विष्णू पुराणामध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे. एक अध्यायामध्ये डायरेक्ट एक 75% अध्याय त्याच्यासाठी असं म्हणायला काही हरकत नाही. विष्णू पुराणामध्ये, शिवपुराणामध्ये सुद्धा आहे. मग मला सांगा, धनाच्या मागे लागून फायदा नाही. काही धन आपल्याला अहंकार देतो, आणि तो अहंकार असला तर भक्तिभावाने आपल्याला पत्र पुष्प फळ वाहता येणार नाही. कुठे गेल तरी मी तुम्हाला श्लोकावर आणतो, त्याची चिंता करू नका. बरोबर श्लोकावर आणतो, फक्त लक्ष द्या. सुरुवातीपासून लक्ष दिलं ना काहीच नाही. कारण कुठलाच कीर्तनकार विषय भटकत नसतो. कुठलाच कीर्तनकार नाही, तो येतो बरोबर विषयावर, पण ते आपलं लक्ष नसल्यामुळे आपल्याला कळत. किती दृष्टांत दिले, किती सिद्धांत दिले ते आपल्याला कळाले म्हणून, पण ते सिद्धांत दृष्टांत देत असताना श्रोत्यांचं पहिलं कडवच विसरून जातात. काय करावं? कीर्तनकारांना तरी काय करावं? म्हणून कीर्तनाला प्रवचनाला बसताना जसं आता तुम्ही शांत बसले ना, असं बसलं की आम्हाला सुद्धा बोलावं असं वाटतं. तर बऱ्याच जागेवर गर्दी नसली तरी चालेल, एक लक्षात घ्या, गर्दी नाही पाहिजे कधीच. परमार्थामध्ये गर्दी नकोय, परमार्थामध्ये दर्दी हवी आहे. परमार्थामध्ये गर्दी, लोकांची गर्दी नाही तर लोकच दर्दी पाहिजे. कारण इथं बसलेल्या हरेकामध्ये काही ना काही गुण आहे. इथे भगवंत हरेकाला बसतो, हरेकाला बघतो भगवंत. आणि ज्या दिवशी भगवंतानं तुम्हाला तुमच्याकडे बघणं बंद केलं ना, रोज तुम्हाला उठवणारा एखादा आहे. रोज आई बाबा वगैरे कोणतरी उठवतं आणि तुमचे डोळे उघडतात, कारण की भगवंताचं लक्ष तुमच्याकडे आहे. आणि ज्या दिवशी भगवंताचं लक्ष तुमच्याकडून जाईल ना, त्या दिवशी तुम्ही झोपेतून उठाल नाही. आणि झोपेतून उठले नाही मग 5-25 पाहुणे जवळ येतील, मग तुमची आरती केल्या जाईल. जरी त्या माणसाला दागण्याला वाढलेलं असेल तरी त्याची आरती उतारल्या जाते, हार घातला जाते. काही असो तो माणूस, मग त्याला अंतिम संस्काराच्या वेळेस देण्यापूर्वी घरामध्ये पाहुण्यांची वाट बघतात. सर्व रडतात, तेव्हा सर्व रडतात. पण खरंच सांगा, तो मनुष्य मुळात आपला होता तरी का? आज या जगामध्ये आपलं कोणीतरी आहे का? कोण आहे आपलं? आपण जर मोठं व्हायला गेलो ना, तर आपली भावकी आपल्याला त्रास देते. भावकी सुद्धा नीट जगू देत नाही. एखाद्याचं नशीब चांगलं असलं तर त्याला चांगली भावकी मिळते. कारण मोठं होणे कोणाला सहनच होत नाही. मुळात द्वेष हरेकाच्या मनात आहे, पण ज्याच्या मनातला द्वेष गेला तो संताचा दास झाल्याशिवाय राहत. आपल्याला परमात्मा कडून घ्यायचा असेल ना, पहिले संत दास कडून घ्यावे लागतील, संत चरण रज कडून घ्यावे लागतील. संत चरण रज म्हणजे काय? संताच्या पायाच्या मातीचे असलेले किंवा संताच्या पायाच्या मातीच्या स्थानी विराजित
स्वतःला मानणारे जे भक्त मंडळी आहे ते संत चरणराज. मग त्यांनी आपल्याला इथे ते आपल्याला कळाले नाही तर आपल्याला संत कळणार नाही. आणि जोपर्यंत संत कळणार नाही ना महाराज तोपर्यंत भगवंत कळणार नाही. भगवंत कळायचे असेल तर संत लक्षात घ्यावे लागतील. संत भक्तामध्ये काही फरक नाही सांगितलेला आहे तुकोबाईने. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी. ज्यांच्या आशापास सर्व निवारून गेल्या, ज्यांना धनाचा आई वडिलांचा सुद्धा त्यांना ओढ लागलेली नाही. आणि मुळात आपण आई वडील आपले नाही असं नाही. या जगामध्ये आपलं 4च जण येतो. एक भगवंत, एक आपले आई, एक वडील आणि चौथं कोण असेल ना ते आपले गुरु. सद्गुरु आपल्याला जो मार्ग दावतात नाही कधीच आपल्याला खाली पाडण्यासाठी नसतो. आजच्या काळामध्ये गुरु अनेक झाले, बरेच गुरु झाले, पण अनुभवी ज्यांचं पुराणाचं अध्ययन झालेलं आहे, ज्यांचं गीतेचं अध्ययन झालेलं आहे असे गुरु आजकाल आपल्याला मिळत. ब्रह्मज्ञानी ज्याला म्हणतो आपण. कारण गुरुची व्याख्या करत असताना संताची व्याख्या संतान गुरुमध्ये जास्त भेद नाहीये. देवामध्ये संतांमध्ये भेद नाहीये. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. हे जे मूर्ती आहे फक्त प्रतिमा आहे. आणि जिथं देव आहे तिथं संत आहे. हनुमंतराय संत आहे पण रामापेक्षाही मोठे. तुम्ही म्हणाल कसे म्हणता? संत हा देवापेक्षाही मोठा असतो हे भगवंत स्वतः म्हणतात. आता काही लोक मग प्रश्न निर्माण करतात की संताला देवानेच बनवलंय ना. जरी संताला देवाने आकार दिला असेल तरी ते फक्त भूतलावरती येण्याकरताय. पण मात्र संत हे त्यांच्या हातामध्ये त्यांचं जीवन आहे. या जगातून कधी जायचं संतांच्या हातामध्ये. नाथबाबा 3 वेळा येऊन गेले, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. कथा आपण ऐकलेली असेल. नाथबाबांचा 3 वेळा देहांत झाला. किती वेळा? पहिल्या वेळेस भाऊकी म्हणे काही झालं तरी शेवटी या गोसाव्या आमच्याच खांद्यावर जायचं काम पडलं म्हणे. इतकं ज्ञान याचं सांगून काय फायदा आहे? नाथबाबा उभे राहिले, ते रेडीवर खांद्यावर चालले होते आणि तिथंच उभे राहिले. उभे राहिले तसंच खाली ठेवून सर्व भाऊकीच पळाले. कोण राहणार आहे मला सांगा? माणूस एखादा मेलेला माणूस जेव्हा झाला कोण तिथं राहणार आहे? बाजूला राहील का कोणी? कोण राहणार आहे? पण आता आपण म्हणतो हे शक्य आहे का? तुम्हाला खरं सांगू, देव मनुष्याला जिवंत करू शकत नाही. कळा म्हणजे देव मनुष्याला जिवंत करू शकत नाही पण संत करू शकतात. ज्ञानोबाने सच्चिदानंद बाबाला केलं होतं. जाऊ दे 750 वर्षापूर्वीची गोष्ट. आमचे रामनाथ बाबा रामगावचे, त्यांनी आमच्या गुरु महाराजांच्या वडिलांना जिवंत केलं होतं आणि तेव्हा सांगितलं होतं की यांना 4 अपत्य होतील, त्यातले 2 माझे शिष्य बनतील, परंपरेतले बनतील आणि राहिलेले 2 जरी परंपरेतले नसले तरी साधू अवस्थेतले राहतील. तसंच झालं. काही संतांचं वाक्य जाऊ दे. रामनाथ बाबा मला माहित नाही, झोलेनाथ महाराज तर माहित आहेत ना सर्वांना, चिखलीचे झोले बाबा. मी परवाच्या दिवशीच 17वा अध्याय वाचला. आता देहांत झाला विठ्ठलदास महाराजांचा, हरिभक्तपरायण भागवताचार्य विठ्ठलदास महाराजांचा काही दिवसापूर्वी. काल त्यांची 13वी होती. त्यांच्या पत्नी आणि त्यांचा 7 ते 8 दिवसावर देहांत झाला. 6 ते 7 दिवसावर सोमवारी मंगळवारी बाबा गेले आणि येणाऱ्या सोमवारीच आई गेल्या, त्या आजी आजोबा दोघंही गेले. अगदी दुःखद प्रसंग झाला. आपण तुम्हाला सांगू, त्यांचेच सर्वात लहानी बहीण जेव्हा गंडांतर आलं होतं त्यांचे डोळे बंद पडले, त्यांच्या सर्व नाड्या बंद झाल्या, त्यांचा देह गेला आणि झोलेनाथ महाराजांनी हातामध्ये तीर्थ घेऊन पाजलं, अंगावरून हात फिरवला, ते जिवंत झाले. हे चमत्कार नाहीये, हे त्यांचं तप आहे. हे त्यांचं तप आहे. तपामुळे सर्व काही शक्य आहे. आणि
जगामध्ये मोठं व्हायचं असेल ना, हर एक जण नाव ठेवतं. कोणताच संत असा नाही ज्याला कोणी नाव ठेवलं नाही. हर एक संताला जवळच्याच लोकांनी नाव ठेवलं. अनेक उदाहरण आहेत. ज्ञानोबारायांनी त्यांच्याच भावकीतल्या लोकांनी त्यांना नाव ठेवले. त्यांच्याच सोयऱ्यांनी म्हणायला काय हरकत नाही, ब्राह्मण मंडळी त्यांचे सोयरे होते सर्व, त्यांनीच नाव ठेवले. आणि बघा गोड प्रसंग आहे. आपल्याकडे वेळ भरपूर आहे, म्हणजे आता आणखीन बराच वेळ आहे, म्हणून एक छोटासा प्रसंग 2 मिनिटात सांगतो. ज्या वेळेस सोन्याला जेव्हा ठोकल्या जातं ना, तेव्हा आवाज किती येतो? किती येतो? बोलूचा कधी ऐकलं नाही का? एकदम बारीक आवाज येतो. आणि एखाद्या लोखंडाला कशानं ठोकलं जातं? घनाने ठोकलं जातं. किती आवाज येतो बरं त्याचा? कानठया बसतील. मला येतं आपल्या इकडची पण भाषा, मला देवाची देणच एक भाषेची. मोठेपणा म्हणून काही सांगत नाही, पण तुम्हाला सांगू, आळंदीला जास्त दिवस नाही राहिलो मी, पण तिथे 10 ते 15 दिवसात मला तिकडची भाषा वगैरे झाली. मराठी हर एक भाषेतली वेगवेगळी. आपल्या इकडे मला मले तुले, त्या मराठवाड्यात गेलं तर मले तुले. जरा हिंगोली साईडकडे, जराशे पुढे गेले नांदेडकडे की तिकडे आल्या शब्द वापरता. आल्या, आपण आले का गेले का म्हणतो ना, ते आल्या. माणसाला बी आल्या आणि बायांना बी आल्या, दोघांना आल्या. आणि पुढे लातूरकडे गेले की आला होती, गेला होती. अशा हरेक भाषेतली वेगवेगळी आहे. आज तिकडे जर तुम्ही त्या खानदेश भागात गेले, मी तिकडे एक वेळा गेलो, मुक्ताईनगरला जायचं होतं, आणि त्या वारी अनुमानावरून पुढे गेलो. ते आता टर्न घ्यायचा होता. मग ते एका जणांना विचारलं, म्हटलं मुक्ताईनगरला जायचंय, कुठून जाव, म्हणजे रस्ता कसा आहे म्हटलं, सांगा थोडासा. ते म्हणले महाराज सरळ जा आणि ती जाऊन फकीर. त्यांच्या भाषेमध्ये, तिथे तिकडच्या मराठीमध्ये वडाला फकीऱ्या म्हणतात. वडा पळीटा आपण म्हणतो ना. मग हरेकडची भाषा वेगवेगळी आहे ना, हरेक भाषा वेगवेगळी आहे. मग तसंच काय त्या भगवंताची देण समजावं. मग बघा विषयाकडे या. मी दृष्टांत सांगत होतो की लोखंडाला घनाने ठोकला तर, आणि एक दिवस लोखंड आणि घनाची भेट झाली. आणि त्यावेळेस सोन्यानं प्रश्न विचारला, का रे लोखंडा, तुलाही मारलं जातं, तुलाही टोकलं जातं, मलाही टोकलं जातं, पण मी जरासाही आवाज करत नाही, आणि तू इतका आवाज करतो. तुला कळत नाही का लोकांच्या कानठळ्या बसतात रे, तुला कळत नाही का? त्यावेळेस लोखंडाने दिलेलं उत्तर खूप छान आहे. लोखंड म्हणतो, सोन्या तुला ते कळणार नाही, कारण जेव्हा आपल्याला दुसरा मारत असतो ना, तेव्हा कमी जखम लागते, पण जेव्हा आपलेच आपल्याला मारतात ना, तेव्हा जी जखम लागते ती कधी न मिटणार. म्हणून आणि लोकांचं वर्चस्व पाहून आपल्या पोटामध्ये कधीच दुखू नये. माऊली म्हणतात, चुकीच्या माणसाचं अन्न सुद्धा खाऊ नये. ओवे आलेले आहे त्याच्यामध्ये, ज्ञानेश्वरीतलंच सांगतो, इतर कुठलंच काही नाही आहे. कारण सर्व शास्त्रांचं पुराणांचं एकत्रीकरण ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि ज्ञानेश्वरीचं एकत्रीकरण हरिपाठात आहे असं म्हणायला काय हरकत नाही. हरिपाठाचा अर्थ आपल्या सर्वांना, हरिपाठ बहुतेकांच्या पाठ आहे. 27 अभंग म्हणजे काही हे नाही आहे, पण 27 अभंग म्हणजे 27 नक्षत्रांचं ज्ञान आहे. जीवनामध्ये 27 नक्षत्र नसले तर मनुष्य जिवंत राहू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे त्या 27 नक्षत्रांचं ज्ञान जर माणसाला नसलं तर मनुष्य समाधानी राहू शकतो. म्हणून त्या 27 नक्षत्रांचं ज्ञान म्हणजे हरिपाठ आहे. आणि आजकाल सर्वसामान्यांना सहज हरिपाठाचा अर्थ उपलब्ध खूप कमी आहे. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात घेऊन मी स्वतः एक पुस्तक लिहिलेलं आहे बघा. हरिपाठ इंग्रजी आणि मराठी दोन्ही अर्थ त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. वर अभंग, त्याचा खाली मराठी, त्याच्या खाली इंग्रजी अर्थ. कालच त्याचं प्रकाशन गुरु महाराजांच्या हातून आणि सर्वांच्या हातून झालं. सध्या कमी प्रत बोलावलेल्या आहेत. जशा झाल्या काही मागणे का 20-25 रुपयाचं पुस्तक आहे,
पण माझी इच्छा अशी आहे की आपल्या सर्वांनी ते वाचावं. हा, मग त्याच दृष्टिकोनातून मी इंग्रजीतून अर्थ काढला. मराठीत तर तुम्हा सर्व मायबापांना वाचण्यासाठी लिहिला, पण मात्र तितकंच नाही तर मला आजकाल मॉडर्न जगामध्ये बऱ्याच जणांना इंग्रजीतून अर्थ कळावा, नव्हे तर इंग्रजी वाचत असताना त्यांना ते इंग्रजीतून अर्थ वाचण्याचं त्याची ओढ निर्माण व्हावी, म्हणून मी छोटस माझ्याकडून वाङ्मय रूप निर्माण केलं. आणि हे काय गुरु महाराजांची कृपा असावी, काय भगवंताची कृपा. मी काय असं लिहायचं आहे हिशोबाने लिहिलंच नाही, मी स्वतःसाठी अर्थ काढत गेलो, स्वतःसाठी ट्रान्सलेट करत गेलो आणि हळूहळू तो ते पुस्तक स्वरूपामध्ये आलं आणि कालच त्याचं प्रकाशन झालं. त्याच्या आता पुढे मी प्रति बोलावणं आलं की मी ताईंना कळवतो. आणि माझी इच्छा आहे की आपल्या कॉलनीमधल्या सर्वांनी तरी घ्यावी, नाही कोणाला घ्यायचं असेल तर मी तसं देऊन देतो, पण नक्की वाचा, कारण हरिपाठाचा अर्थ कळणं महत्वाचं आहे. आपल्याला माहित आहे देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाच्या द्वारामध्ये उभं राहिलं की चारही मुक्ती साधल्या जातात म्हणे. आम्हाला पहिला प्रश्न इथं पडतो, द्वार देवाला आहे का देवळाला आहे? द्वार देवाला आहे का देवळाला आहे? देवळाला द्वार आहे ना, पण देवळाच्या द्वारामध्ये उभं राहून काय करणार? महाराज म्हणतात देवळाची द्वारी उभे बडवे जन्म भरी. असे शाब्दिक लोक सहज एका वाक्य 100 वाक्य आमच्यासारखे निर्माण करणारे तुम्हाला 100 सापडतील. ते देवाच्या द्वारामध्ये उभे राहतील. नवे नवे ज्याला शास्त्राचं ज्ञान नाही, ज्याला गीतेचं ज्ञान नाही, ज्याचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही, तेही इथे देवाच्या द्वारामध्ये येऊन बसेल. पण देवाचा सरळ अर्थ घ्यायचा भक्तीच्या द्वारामध्ये, सेवेच्या द्वारामध्ये, ज्ञानाच्या द्वारामध्ये जो उभा आहे. ज्ञान अगदी महत्वाचं आहे, कर्म करणं महत्वाचं. हे जे श्लोकामध्ये जे सांगितलेलं आहे कर्मच आहे, भगवंताला प्राप्त करण्यासाठी करण्यात आलेले कर्म आहे. कुठलं कर्म आहे तर भगवंताला आपण काहीतरी समर्पित करू, काही का व्हायला. मग कोणाला पान समर्पित करेल, कोणी काय. बरं, पान कोणा समर्पित केलं तर माहिती आहे तुम्हाला? पान द्रौपदीला समर्पित केलं. महाभारतामधला प्रसंग आहे. दुर्वास ऋषी ना धर्म आपल्या दुर्योधनाने सांगितलं, आपल्या म्हणजे काय आपला नव्हता, दुर्योधनाला सांगितलं की जा द्रौपदीला जा आणि तिचं सत्वहरण कर. ते सत्वहरण कर. मग तिथे गेले आणि त्यांनी धर्माला सांगितलं, धर्मराजा मला जेवण करायचंय. दुर्वास ऋषी म्हणजे काही हरकत नाही, पण त्यांच्या घरामध्ये एकही अन्नाचा दाणा नव्हता. पूर्णी कथा सांगली का आपल्याजवळ वेळही नाहीये, पण आपल्या सर्वांना ज्ञात आहे. पण त्यावेळेस द्रौपदीनं भगवंताला विनंती केली, देवा माझं सत्वहरण होत आहे, तू माझा भाऊ आहे या नात्यानं नाही, पण तुझी मी भक्त आहे या नात्यानं तू ये, काहीतरी मदत कर. भगवंत गेले आणि भगवंत गेल्यानंतर भगवंत तिथे गेल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, द्रौपदी तू मला काहीतरी दिलं तर मी तुला काहीतरी देऊ शकतो. मग सूर्यदेवानं दिलेलं ताट आणलं. देवा त्या ताटामध्ये बघ काहीच नाही याच्यामध्ये. देव म्हणले ते बघ तुळशीचं पान आहे. ते तुळशीचं पान घेतलं, खाल्लं आणि इतका अन्नाचा साठा दिला की त्यांच्या उभ्या आयुष्यात सुद्धा कमी पडणार नाही. मग काही लोक म्हणतात की देवाचं नामस्मरण केलं, देवाची संगत होती अर्जुनाला, पांडवांना देवाची संगत होती तरी त्यांनी वनवास केला. ते त्यांचं प्रारब्ध आहे, ते त्यांचं प्रारब्ध आहे. प्रारब्धाला कोणीच चुकलेलं नाही. म्हणून प्रारब्ध महत्वाचं आहे, कर्म महत्वाचं आहे. योग्य कर्म करा. बाप प्राण विकून तुम्हाला जगवेल, शेत विकल, तुम्हाला डॉक्टर इंजिनियर का बनायचं त्याच्यासाठी पैसे लावेल, पण ते कर्म आपण करणं महत्वाचं आहे. आता कॉलेजला गेल्यानंतर बघा 18 ते 25 वर्ष खूप महत्वाचे आहे. ही 6 ते 7 वर्ष
ही 6 ते 7 वर्ष आपल्याला उभ्या आयुष्यामध्ये आपल्याला असं म्हणायला काही हरकत नाही की स्टेबल करण्यासाठी महत्वाचे असतात. मग ती आपण योग्य कर्म केली पाहिजे. पण काय ते 12वी वगैरे झालं कॉलेजमध्ये गेले की सर्व हिरवं दिसायला लागतं. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. असो मग ते त्यांचं अभ्यासाकडून दुर्लक्ष होतं, ते होता कामा नये. कारण आजकाल मी तर म्हणतो एखाद्या मुलाने एखाद्या मुलीच्या मागं लागणं सुद्धा चुकीचं आहे. चुकीचं आहे असं नाही, त्याने बघा काय एखाद्या मुलीच्या मागं, जो एखादा मुलगा त्याच्या तारुण्यामध्ये मुलीच्या मागं लागत असेल ना, माझ्या विचाराने तो मुलगाच नाही, तो मुलगाच मला वाटत नाही. काय आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो, आपल्या माथ्यावर टिळक असला पाहिजे, टीका लावला पाहिजे. आपल्या मुलांना माझी विनंती माता मावल्यांनो, काही नाही झालं तरी चालेल, मुलांना टिळक लावायला शिकवा, गळ्यामध्ये माळा घालून द्या मुलांच्या. आपणच लहानपणापासून त्याला संसार करायला शिकवतो, घालून द्या ना. आईच खूप मोठी गुरु असते. निसर्ग बाईला आई बनवतो, हे स्त्रीचं भाग्य आहे. कुठली स्त्री आई बनते असं नाही, हर एक स्त्री बनते असं नाही, हर एक स्त्री आई नाही बनत. मग ज्या स्त्रियांना भाग्य ते स्त्री आई बनतात आणि त्या आईचं त्या मुलाप्रती असलेल्या प्रेमामुळे संपूर्ण जीवनामध्ये तप केली की ती आई माऊली बनत असते. माऊली त्याच्यामधल्या आईमधलाच वरचा भाग आहे. माऊली अनुसयाने म्हटलं जाते, अनुसया मातेला, कारण ते तप आहे. आणि आई बनल्यानंतर मुलगा आपल्या संस्कारी जन्माला आला ना, त्याला आपण चांगले संस्कार दिले तर धन्यता आई वडिलांना आहे, धन्य माता पिता तयाची. आणि असे प्रमाण बोलणारे श्रोते भेटले ना, खूप आनंद होतो, खूप आनंद होतो खरंच. नाहीतर नुसतीच आमच्याकडे बघत राहतात. आणि कधी कधी असं वाटतं की आपण म्हणजे काय दिसायलाही बरं चांगलं हो, मी असं नाही पळून बसण्यासारखं आहे काही, असं नाही ना. पण तरी लोक असे नसलेला कांदा कसा असते तसं तोंड पाडून बसतात. आणि मग ते एकानं तोंड पाडले कसं आहे, असं एखाद्या पोतात मी एक नसलेला कांदा टाकू द्या, सर्व कांदे नसतात, मग तसं हरेकाचे चेहरे होतात. आणि तुमच्यासारखे प्रसन्न जर श्रोते भेटले ना, खरंच 2 तास कीर्तन नाही, 5 तास कथा करायला तयार होऊन ताई, तुम्हाला कथा करत असताना खरंच आनंद वाटत असेल, वाटतच असेल ना, कारण असे श्रोते भेटत नाही सहसा. हा, रिस्पॉन्स मेन आहे. वी हॅव टू रिस्पॉन्स. आम्हाला रिस्पॉन्स पाहिजे, आपल्याला रिस्पॉन्स पाहिजे, कुठल्याही क्षेत्रात असो. म्हणून कर्म महत्वाचे, मुळाकडे या विषयाकडे कर्म महत्वाचे. मग ते भगवंताला एखादी वस्तू समर्पित करण्याचं का असे ना, कर्म आहे. अभ्यास करतोय, कर्म आहे. कुठलेही कर्म असो, कर्म करणं महत्वाचं आहे. आणि 18 ते 26-25 वर्षापर्यंत अभ्यास करणं हे मूळ कर्म आहे. प्रथमं नार्जितं विद्या. शास्त्र म्हणतं की तुम्ही विद्या ग्रहण करा, अभ्यास करा पहिले 25 वर्ष, इतर गोष्टींच्या मागे लागू नका. आमचे डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री वर्णन करत असताना सांगतात, कर्म हे 25 ते 26 वर्षामध्ये यातल्या कर्माचं वर्णन करत असताना त्यांचे वाक्य आहे की एखादा मुलगा एखाद्या मुलीच्या पाठीमागं फिरत बसतो, मात्र ते विनवणी करत राहते, प्रेम दे प्रेम दे प्रेम दे. ती म्हणते कानाखाली दे. पण तुम्हाला सांगू, नामदेव महाराज शास्त्री, हे माझे वक्तव्य नाही, नामदेव महाराज शास्त्री स्वतः म्हणतात की या विषय कामाच्या मागे लागल्यापेक्षा हे काम आहे, आणि काम निर्माण झाला की भक्तीपासून मनुष्य दूर जातो. विषय निर्माण झाला, मनामध्ये आपल्या काम निर्माण होता कामा नये, आणि ते निर्माण झाले की भक्तीपासून माणूस दूर जात असतो.
आणि म्हणून नामदेव महाराज शास्त्री स्वतः म्हणतात की याकडे दुर्लक्ष करा, योग्य काय ते कर्म करा, त्याचं फळ मिळेल. आणि कर्माला महत्व आहे. देवाला मानतो नाही म्हणत आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एक मला भेटला, म्हणला महाराज मी देवाला मानत नाही. मी म्हटलं चांगलं आहे. तो म्हणला तुम्ही चांगले कस काय म्हणले? म्हटलं चांगलं आहे. म्हणले मी देवाला मानत नाही. म्हटलं मी पण मानत नाही. तो म्हणला तुम्ही मानत नाही मग तुम्ही बोल कसे? म्हटलं जसं तू. आता मला आणि थोडस पुढे गेल्यानंतर माझा मित्र मला म्हणला तू त्याला देवाला तूही मानत नाही असं का? म्हटलं म्हणजे तू तर देवाचा इतकी स्तुती करत राहते, इतकी कथा सांगत राहते, इतका कीर्तन करत, प्रवचन करत. त्याला म्हटलं मी माझं ज्ञान आहे, माझी बुद्धी आहे, एखाद्या मूर्खापुढे माझी बुद्धी सिद्ध करून उपयोग नाही. का मी त्या मूर्खापुढे सिद्ध करू स्वतःला? भगवंतापुढे सिद्ध केलं. ज्या श्रोत्यांचा भगवंतावर विश्वास आहे त्या श्रोत्यांपुढे मी माझं ज्ञान वाटलं ते ठीक आहे. ज्याला आणि मी लोक जेव्हा म्हणतात ना की मी देवाला मानत नाही, मुद्दाम येतात आणि आमच्या जवळ येऊन म्हणतात मी देवाला मानत नाही, त्यांना वाटतं यांना इकडं पिटवून द्यायचं. आग आम्ही लावतो. लक्षात आलं का तुमच्या? ज्यांना आलं ते हसले. आम्ही माचीस ना आग लावतो, बाकी तेल वगैरे मग पाहू पुढे कसं टाकायचं. पण आपण आस्तिकवला जे देवाला मानत नाही त्यांच्या नांदी लागायचं. नास्तिक म्हणजे देवाला मानत नाही असं नाही, जो कर्मच करत नाही, ज्याच्यामध्ये देवाचं अस्तित्वच नाही तो नास्तिक. आणि देवाचं अस्तित्व असल्याशिवाय कुठलाच मनुष्य जिवंत राहू शकत नाही. आणि मुळात आपल्याला जीवन मिळालेलं आहे ना काहीतरी सार्थकी करण्यासाठी मिळालेलं आहे. मी सर्व श्लोकावर बोलतोय बरं. तुम्ही म्हणाल पत्र पुष्पावरून भटकत नाही गेलो. भगवंत म्हणतात मला फक्त पत्र पुष्प नकोय. नाही तुम्ही मला पान फुल वाहलं तरी चालेल, पण भाव महत्वाचा आहे. ते भाव मी सांगतोय सध्या. आणि भाव कर्माच्या माध्यमातून असला पाहिजे. देवावर अवलंबून राहून फायदा नाही. आपण जर म्हटलं देवापुढे 20 रुपयाचा नारळ ठेवून तुम्हाला बंगला पाहिजे, देईल का देव? 20 रुपयाचा नारळ कोटीचा बंगला म्हणतात. देखील वाटली पाहिजे ना आपल्याला तरी स्वतःची. आणि या स्वार्थ गोष्टीच त्याच्या पण भगवंताचं चिंतन निस्वार्थपणे केलं तर त्याला महत्व आहे. निस्वार्थपणे चिंतन असलं पाहिजे आणि नामस्मरण निस्वार्थपणे असलं पाहिजे. नका पंढरीला जाऊ, नका तिरुपती बालाजीला जाऊ, नका कुठल्या देवस्थानाला जाऊ. घरचे मायबाप सांभाळले ना भरपूर झालं. कुठल्या पंढरीला जायचं का काम नाही. आणि माझे गुरुवारी हरिभक्तपर्यंत कैलास महाराज मला सांगायचे, नवेदा त्यांच्या कीर्तनामध्ये बरेचदा वाक्योच्चार पण करतात की जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलांमध्ये पांडुरंग आणि रुक्मिणी पहा. आणि ज्यावेळेस या जगामधून आपले आई वडील निघून जातात त्यावेळेस विठ्ठल रुक्मिणी मध्ये आई बापाला पहा. तुमचं जीवनामध्ये पांडुरंग भेटल्याशिवाय राहणार. हे महत्वाचं. नाही कळालं तरी टाळ्या वाजवा. चांगलंय, चांगलंय ना. आणि नाही तिथं काय टाळ्या वाजवल्या पाहिजे बरं का. कारण बगीचे की बात खुशबू से होती है, बगीचे की बात माली से होती है और कलाकार की दात ताली से होते. म्हणून टाळी वाजलीच पाहिजे. तुम्हाला सांगायचं काम नाही, सर्व हुशार श्रोते आहेत तसे. असो, आपल्याकडे 10 मिनिटं उरलेले. अगदी 10 मिनिटांमध्ये मी बरचसं त्याच्यामध्ये आता बघा ओव्यांच्या मार्फत मी तुम्हाला सांगतो. पहिल्या काही ओव्यांमध्ये माऊलींनी सांगितलेलं आहे की तुम्ही मला फळ पुष्प काही कुठल्याही झाडाचं वाहलं तरी काही हरकत नाही. पण पुढे माऊली म्हणतात की हे माझ्यासाठी माऊलींची ओवे तेने वैकुंठापासून विशाळे माझ लागी केली राहुली कौस्तुभा होळी निर्मळे लेणी दिली. माऊली म्हणतात की हे तुमचा भक्तिभाव माझ्यासाठी वैकुंठापेक्षाही मोठ्या देवळाचा आहे. तुम्ही किती काही रत्न बनवली माझ्यासाठी ते मला आवडणार नाही, पण तुमचा जर भाव असला
तर ते मला महत्वाचं आहे. आणि मग पुढे काही ओव्यांमध्ये माऊली उदाहरणं देतात की कोणी मला काय काय दिलं. सुदाम्याचे पोहे माऊली म्हणतात की सुदाम्याने मला पोहे दिले. ओवी ते गोड ओवी आहे बघा. एक ओवी सांगते मी तुम्हाला, अगदी गोड ओवी आहे, मला तर इतकी आवडली. हे सांगवे काय अकिरीटी तुम्हीच्या देखील आपुल्या दिदी मी सुदामा चिया सोडी गाठी पवया लागी. माऊली म्हणतात त्या पोह्याचं गाठोड मी माझ्या स्वतःच्या हाताने सोडलं. माऊली म्हणजे भगवान परमात्माच आहे. भेद निर्माण करता जमत नाही. आता या आजकालचे लहान लहान लेकरं आहेत ना, यांना संत माहित नाही. यांना संत ज्ञानेश्वर महाराज माहिती आहे, पण ज्ञानोबा आहे माहिती. विनोदाचा भाग आहे हा एक बघितलं तर. हसण्यासारखी गोष्ट आहे ना. तुकाराम महाराज माहिती, पण तुकोबा आहे माहिती. भेद आहे का काही दोघांमध्ये? एकच आहेत ना. पण ते तुकाराम महाराज हे काम आहे ते आजकाल ते शाळेच्या मराठीच्या पुस्तकामध्ये संत वाणी, संत कविता वगैरे अशा भागामध्ये येतात. म्हणून शोकांतिका वाटते महाराष्ट्रामध्ये राहून आपल्याला आपले संत माहित नाही. महाराष्ट्रामध्ये आई वडिलांचं इतकं महत्व सांगितलेलं असताना सुद्धा आपल्या वाङ्मयामध्ये इतके वृद्धाश्रम जन्माला येतात. वाईट वाटतं कधी कधी. असो, मूळ विषय आपला आहे की सुदाम्याचे पोहे सुद्धा माऊलींनी उघडले. माऊली स्वतः म्हणतात. आणि सर्वात महत्वाचं शेवटच्या ज्या दोन ओव्या आहेत ना, खूप महत्वाच्या आहेत. एर पत्र पुष्प फळ ते बसावया मीस केवळ वाचूनी आमुचा लाग निष्कळ भक्ती तत्व. माऊली म्हणतात हे फळ पुष्प पाणी हे नसले काहीतरी चालेल, पण तुमचा भाव महत्वाचा आहे आणि ते असलाच पाहिजे. हरिपाठामध्ये माऊली म्हणतात ना, भाव बळे आकडे तैसा आले. काय सर्वांचा पाठ आहे ना, बोलत जा. भाव बळे आकडे एरवी ना आकडे करतरी आवडे तैसा हरी. तैसा म्हणजे कैसा? देव किती मोठा आहे सांगा बरं. मला सांगा, त्या देवाचा महिमा सांगणार तुकोबारांचं जर वर्णन करायला गेलो तर तुका आकाशा, मग तुकाराम महाराज आकाशा एवढे असतील, आता भगवंत किती असेल. आणि मी हरेक कीर्तनातून आई वडिलांचा महिमा याच्यासाठी सांगतो, प्रवचनातून याच्यासाठी सांगतो, कथेतून याच्यासाठी सांगतो. कारण पांडुरंग परमात्मा पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली म्हणून घरी गेले आणि त्यांच्या म्हणण्यावर विटेवर उभा आहे तो पंढरेश पांडुरंग परमात्मा. पण आजकाल कसे लग्न झाले की मुली आधीच ठरवून बसतात, मला सासू सासरे नकोय, तुला तुमचे आई वडील पाहिजे पण त्यांचे नकोय. पहिले एक गाणं बरंच प्रसिद्ध होतं, तुम्हाला माहिती नाही, माहित नाही, भावगीत येते. सांग ना देवी माझ्या भावाला, भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला, सासरा माझा बापा परी, सासू माझी आई खरी. त्यावेळेस ते कविताकार गोड वर्णन करायचे की सासरा कसा आहे? बापासारखा आहे. सासूरवासात राहिलेले, आजकाल तर सासूरवासी राहिले ना, आता सुनवास. आता सुनेच्या मनानं सासूला वागावं लागतं. म्हणून पण त्या सासूरवासामध्ये असलेली ती सून दळण दळत असताना हे भावगीत म्हणायची. पण आजकाल ती भावगीत नाही. आजकाल तसे जात राहिलेलं नाही. मला कधी कधी विचार पडतो, खरंच आपले पूर्वज किती हुशार असतील. आपल्या तोंडामध्ये रोज गंगेचं नाव यावं म्हणून गंगेचं नाव घेतल्याशिवाय अंगावर लोटा घेऊ नये. नाही आपल्याला गंगा गंगोती योजनानाम चतुर्पी श्लोक आहे, साधं गंगेचं नाव घ्यावं. कारण वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. तोंडानं गंगा गंगा म्हणत जरी स्नान केलं तर गंगेचं स्नान होतं, नव्हे तर 108 तीर्थांचं स्नान होतं.
म्हणून साधं गंगेचं नाव जरी घेतलं, प्रयागला राजला जायची काही गरज नाही. तिथलं तसंही पाणी मला सांगा किती दूषित झालेलं आहे. बरं तिथं जातो आपण, शरीर अंग धुतो आपण, आंघोळ वगैरे करतो, आपल्या अंगातलं पाप गेलं त्याच्यात. गंगा कशाला मिळते? सर्व नद्या कशाला मिळतात? समुद्राला. उत्तर देत चला, सरळ लिहिते. आता वॉटर सायकल सायन्स मधला पार्ट आहे, विज्ञानातला पार्ट आहे. वॉटर सायकल सर्वांना माहित आहे. उष्णतेमुळे समुद्रातलं पाणी वाफामध्ये तयार होतं आणि ते ढगात जातं. पाप त्याच्यासोबतच गेलं. गंगेतून पाप समुद्रात गेलं, समुद्रातून ढगात गेलं आणि मग त्या ढगात जास्त साठा झाला की त्याचा पाऊस पडतो आणि त्याचा पाऊस पडला की ते पाप पुन्हा आपल्या अंगावर येतं. आलं लक्षात तुमच्या? मग त्या गंगेत मध्ये स्नान करून आपलं पाप मिटतं असं नाही, मिटत नाही अशातला भाग नाही. पण तिथं आपल्याच्या एखादा माकोळा मेला, मुंगी मेली, असे जे ते नकळत पाप घडतात ते तिथं मिटतात. पण कडक पाप जर मिटवायचे असेल, त्याची जर रेंज कमी करायची असेल आपल्याला, तर त्यासाठी नामस्मरण महत्वाचं आहे. नामस्मरणाशिवाय पर्याय नाही, महत्वाचं आहे. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला की नका ते. आता जुने लोक किती हुशार होते, रोज गंगेचं नाव त्यांना माहित होतं, पुढे जाऊन लोक गंगेचं नाव घेणार नाही म्हणून त्यांनी त्या भांड्याला नाव दिलं गंगा. त्या माध्यमातून तरी का गंगेचं नाव घेणं होईना की आंघोळ करायच्या पुढे पूर्वी म्हणतील तरी बायकोला अंग गंगा. पण त्या लोकांना तरी काय माहित होतं, पुढे जाऊन बायकोला आणायची हिंमत राहणार नाही असं. पण काही दिवसांना कालांतराने ते गंगा दिसणं बंद झालं. आपल्या घरामध्ये ते एखाद्या कोपऱ्यामध्ये सजवून ठेवलेले छानपणे सुंदर, रोज त्याला पितांबरीनं घासून, रोज त्याच्यामध्ये पाणी टाकून, आपण फुलं टाकून एका कोपऱ्यात ठेवून दिलेले. पण त्यांना आपण आंघोळ करत नाही. मग त्याच्यामुळे आपल्या आंघोळीचं पहिले गंगेचं नाव येत नाही. मग आपण काय वापरतो? बाटली. ते बाटली वापरतो ना. मला सांगा, ते बाटलीच बाटली, आपण कवा बालटी घेऊन आंघोळ करणं चुकीचं नाही, पण तेव्हा गंगेचं नाव घेतलं पाहिजे. जुने लोक खूप हुशार होते. जुन्या लोकांनी, मला कधी कधी प्रश्न पडतो, त्यांनी नाव इतकं छान ठेवलं जातं, जे काय तेव्हापासून जातं जातं करत करत आता गेलंच. आता काही जातं राहिलं नाही, आता जातं जातं झालं. आता जातं दिसत नाही सहसा. घरामध्ये पण खूप कमी जणांचे आहे. उगीच ते लग्नात जळत असताना व्हिडिओ शूटिंग पुरता आणतात. ते पाकिटचेच हळद वापरतात, फक्त ते 1-2 व्हिडिओ शूटिंग किंवा काढतात असं. पण ते जातं दळत असताना गाणं म्हणत होते की सासूरवासीन सून म्हणत होते की माझा सासरा माझ्या बापासारखा जरी त्रास दिला तरी म्हणत होता. पण आजकाल तसं नाही ना. आजकाल मुली आधीच अपेक्षा मुलींच्या राहतात. मुलगा नोकरीवर पाहिजे, त्याच्या घरी कमीत कमी 10 एकर तरी असली पाहिजे, ती सरकारी नोकरीवरच असला पाहिजे, नव्हे तर ते त्याच्याजवळ 4 व्हीलर गाडी असली पाहिजे आणि त्याला आईबाप नसले पाहिजे. मला सांगा, आणि वरून त्याची आई, त्या मुलीची आई सांगते आमची मुलगी रानात जाणार नाही. मला सांगा, ते शेत काय जाळायला पाहिजे का? शेत पाहिजे कशाला मग तुम्हाला? मुलगा नका श्रीमंत बघू, कधीच बुद्धिमान मुलगी श्रीमंत नवरा बघत नाही. समजदार मुलगी श्रीमंत नवरा बघत नाही. ती समजदार मुलगा बघते, कारण तिला माहित आहे श्रीमंतीतला नवरा हा जर बुद्धिमान नसला, समजदार नसला, तो जर ज्ञानी नसला तर ती श्रीमंती सुद्धा त्याला गरिबीत नेऊ शकतो. पण तो जर समजदार असला तर गरिबीतून सुद्धा तो श्रीमंतीपर्यंत जाऊ शकतो. आणि तुम्ही म्हणाल हे काय प्रवचनाचा भाग आहे का? जरी हा प्रवचनाचा भाग असो नसो तसा तर आहे, पण कोणाला वाटले नसला तरी हे सांगणं काळाची गरज आहे. प्रवचनामध्ये चिंतन असावं,
पण आजच्या काळामध्ये आजच्या जनरेशनला लागतं त्या गोष्टी असल्या पाहिजे आणि सायंटिफिक दृष्ट्या ते परिपक्व असल्या पाहिजे. कारण आजकाल आम्हाला माहिती आहे याला त्याला आले की अटॅक आला, याला त्याला आला की अटॅक आला. मला सांग खरंच सर्वांना अटॅक येतो का? अटॅकाचे 2 प्रकार राहतात, एक कार्डियाक अटॅक राहतो आणि एक हार्ट अटॅक राहतो. आपण सर्वांना हार्ट अटॅक आला असंच सांगतो. हार्ट अटॅक सर्वांना येत नाही. हार्ट अटॅक कोणाला येतो? ज्याच्या शरीरामध्ये ब्लॉकेज असले ना, व्यसनामुळे 90% लोकांच्या शरीरामध्ये ब्लॉकेज राहतात आणि 10% बिना व्यसनामुळे सुद्धा ब्लॉकेज तयार होतात. काही त्याच्यामुळे मरण पावतात तर ते काही क्षणानंतर. आज एखादा झटका येतो किंवा काहीतरी प्रक्रिया घडते, पण कार्डियाक अटॅक हा असा प्रकार आहे जो तुरंत येतो, जो जास्त टेन्शन घेतला जातो. आणि टेन्शनचा मुळात अर्थच आहे. मला सांगा 10 म्हणजे किती होते? 10. आणि सन म्हणजे एकच सूर्य आज इतका तापला, काल 2 दिवस झाले सूर्य इतका तापला, माझं डोकं दुखून राहिलं. खरं सांगा 10 सूर्य तापले इतका ताण जर बसला तर तिथे कसं होईल? मग त्याला टेन्शन म्हटलेलं आहे. 10 सूर्यांची ऊर्जा एकत्रित जेव्हा आपल्या डोक्यावर पडतात त्याचा जितका तणाव येतो त्याला टेन्शन म्हणतो. म्हणून टेन्शन घ्यायचंच नाही. कायला टेन्शन घ्यायचं? भगवंताचं चिंतन करायचं. भगवंताचं चिंतन केलं इतर गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. आणि आपल्या मुलांना भानगडींपासून दूर ठेवा. त्यांना भगवंता चिंतनाच्या मार्गावर न्या. त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घालून द्या. कारण आजकाल मुलं काही नाही थोड्याशा गोष्टीवर भांडण करतात. मी आता शाळेत जाऊ, मी स्कूल लाईफ मध्ये जगतो. स्कूल लाईफ मध्ये मुलांना करत नाही. आणि या 8वी 7वी पासून तर 12वी पर्यंतचा वयोगटच असा आहे, काही नाही झाली तरी लाथ मारलं तिथं पाणी काढेल. ते मोबाईल मध्ये बघून मग काय रील्स बनवायच्या. आजकाल बाया पण रील्स बनवायला लागल्या. खरंच वाईट वाटतं कधी कधी. आपल्या हिंदू धर्मामध्ये कपडे सुद्धा भरून घालावेत असा नियम आहे. मग ते पुरुषांनी असो किंवा स्त्रियांनी. लोक म्हणतात एज्युकेटेड झाली बघ, अर्धे कपडे घातले म्हणतात. आता काय ते आजकाल लेकरं एवढा आले तर बरमुडे घालतात. पण घरात ठीक आहे, गलील काल दाखवत येईल तर तुमचे पाय म्हणून म्हणतात ती एज्युकेटेड आहे. हा खरंच सांगा ती एज्युकेटेड आहेत का? ती एज्युकेटेड नाही. पहिले धोत्र होते, धोत्रावरून पायजामे आले, पायजामावरून जीन्स पॅन्ट आले, जीन्स पॅन्ट वरून बरमुडे आले आणि बरमुड्यावरून आता ते चड्ड्या आले. कुठं लोक एज्युकेटेड झाले? लोक अर्धी मोकळी होत गेली. काहीच नाही ना. लोकांना वाटतं बोलताना हसण्यासारखं वाटतं, पण खरं सांगू आपल्याला हे धर्माच्या विरोधातले. लोक म्हणतात एज्युकेटेड झाले. पहिल्या काळामध्ये विश्वास होता पत्नीवर. आपली बायको अशी माग जरी उभी असली तरी त्या म्हातारा पुढे कणकण चालत जायचं, कारण त्याला विश्वास होता ती आपल्याच मागे येणार आहे. पण आजकाल हातात हात घालून फिरतात आणि वरून म्हणतात ते एज्युकेटेड झाले. मला खरं सांगा ते एज्युकेटेड आहेत का? उगीच आता त्याच्या जनावरांवर विश्वास नाही म्हणून ते कारण सुज्ञ व्यक्ती, एक संस्कारिक स्त्री, संस्कारिक एखादा पुरुष कधीच असले काम करत नाही. ते मान मर्यादेशीर राहतात. आता इथं माझ्या सर्व माता मायावर आहेत. आता कोणी टिकली लावतो, कोणी कुंकू लावतो. माझी विनंती आहे जास्त करून कुंकू लावत जा. पण कुंकू टिकल्या लावायला तयार करण्याला पहिल्या काळात नुसतं कुंकू. कुंकू आवाल्या गेला टिकली वाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती सुद्धा सुवासिनी झाल्या. बाथरूम मध्ये ते टिकल्या लावलं तर भिंती सुवासिनी केला असो काही हरकत नाही, पण लावतात. आणि आपल्या मुलींना सुद्धा टिकल्या कुंकू लावायला सांगा. लाज वाटते आजकाल आमच्या मुलं बहिणींना की टिकली लावलं नाही. मी मॉडर्न आहे. कायचं मॉडर्न आहे? इतक्या पैसे मॉडर्नायझेशन मुळे आई बापांना सुद्धा वागवे ना. त्या मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी त्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये.
पण माय बापाला 2 भाकरी घालायला हे कुत्र सांगा आता काय करा. ते बाया सकाळी असं खरंच सांगा. आणि ते सोबत कुत्र घेऊन येणले लोक म्हणतात एज्युकेटेड आहे. आता जोडीदार सापडे ना. हे विनोदाचा भाग नाही, रिअलिटी आहे. आणि नवरा नोकरीवर गेला, कंपनीत गेला की ते त्या जॉनीला जवळ घेते त्याची बायको आणि म्हणते जॉनी, ते जॉनी गेला का. वाईट परिस्थिती. हे आपल्याला हसण्यासारखं वाटतं पण कधी कधी वाईट वाटतं. शास्त्र असं सांगतं जेवण करत असताना कुत्र्याची नजर आपल्या जेवणावर सुद्धा पडू नये. ते विषामध्ये परिवर्तित होत असतं. जेवणावर पडू नये कुत्र्याची नजर. महाप्रसादाला गेलो, बाहेर कुत्र्याची नजर पडली तर जे पाणी फिरवताना काही लोक आम्हाला विचारतात पाणी का फिरवतात. ते अर्थ जाणून घ्यायसाठी ते मुद्दाम आम्हाला काहीतरी उचक नाही द्यायचे, काहीतरी टोचा मारायचा म्हणून विचारतात. एक जण असं झालं म्हणजे महाराज तुम्ही धोतर का घालता. म्हटलं मग काय आता बरमुडे घाला. कीर्तनात धोतर का घालता. म्हटलं मग काय आता जीन्स पॅन्टवर कीर्तन करू. खरंच सांगा काय वाईट परिस्थिती हो. लोक म्हणतात ते पाणी खात फिरवतो. मी म्हटलं मुंग्या हात येऊ नये. कारण मूर्खाच्या पुढे आपलं ज्ञान सिद्ध करू नये. चुकीच्या माणसाचं अन्न जरी खाल्लं तरी माऊली म्हणतात ओकारी करा त्याची, कारण बुद्धी भ्रष्ट होईल तुमची. साधू चोराच्या इथं जेवण करायसाठी गेला, अन्न खाल्लं, ते सोन्याचे ताटण ते पाहून ते अन्न खाल्ल्यामुळे त्याला सुद्धा एक वाटी चोरण्याची इच्छा झाली. वाटी चोरून घरी गेला. नंतर त्याच्या लक्षात आलं आपण हे चुकीचं केलं. वापस आणून दिले, सांगितलं हे घे बाई, माझ्या हे अन्न खाल्लं म्हणून माझ्या दृष्टीमध्ये माझ्या डोक्यामध्ये फरक पडला. त्यावेळेस ती चोराची बायको म्हणते आमच्याकडे भरपूर तुम्ही ना. त्यावेळेस तो साधू होता, षडविकारांचा अंत झाला होता, पण तरी त्यांच्यामध्ये काही क्षणापुरता तो बदल आला. म्हणून दृष्टांचं अन्न सुद्धा खाऊ नये. जेवण बनवत असताना, स्वयंपाक करत असताना बघा 5च मिनिटं घेतो तुमचे, पण माझी विनंती आहे जेवण करत असताना, जेवण बनवताना तुम्ही स्वयंपाक करायला किती टाइम लागते. 1 तास, 1 तास सकाळी, 1 तास संध्याकाळी. 1 तासामध्ये 5000 वेळा भगवंताचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं नामस्मरण केलं तर 5000 वेळा नाव घेतलं. किती 5000. सकाळी संध्याकाळी 1 तास, किती झाले 5 आणि 5 10,000 वेळा. किती मोठा दारू पिणारा असू द्या, किती मोठा मांस खाणारा असू द्या, ते अन्न प्रसादामध्ये बदलतं आणि बुद्धी सुधारायला लागते. अनितीनं पैसा यायचा जागी घरात नीतीमुळे नीतीनं पैसा येतो. आणि तुम्हाला सांगू अनितीनं पैसा कमवणाऱ्याच्या घरामध्ये नेहमी दैन्य अवस्था असते. कधीच सुखानं भरत नाही तो मनुष्य. त्याला तळपावंच लागतंय. शास्त्राचं म्हणणं आहे, हे पुराणांचं म्हणणं आहे. गरुड पुराणामध्ये नमूद आहे. मी तुम्हाला बिना पुराव्याचं काहीच सांगणार नाही, कारण गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की जे व्याजाचा धंदा करतील. आता व्याजाचा धंदा तसा करू नये. त्याच्या मागचं कारण आहे की व्याज जे आहे ना, आपण एखाद्या जवळ जे व्याज घेतो ना, पुढच्या जवळ आपण शिल्लक पैसा घेतोय ना, ते पुरुषार्थ नाही. त्याच्यामुळे बिना कष्टाचा तुम्ही पैसा कमवता ते अनितीचा पैसा. हे जे आजकाल आले ते रमी 11 आणि ड्रीम 11 आणि त्याच्यात महाराज टाकलं जंगली रमी प्यावं ना महाराज. आणि लोक ते एक डाउनलोड करू आम्हाला पाठवतो. काय करावं म्हटलं बुवा. आता मला एका जणांनी पाठवलं, त्याला म्हटलं काय रे, आजचो मारवाडी होता. मारवाडी म्हणजे राजस्थानी लोक राहतात ना, त्यांना सर्व महाराजच म्हणतात. आणि त्यानंच मला ते पाठवलं. त्याला म्हटलं काय तुम्हाला काय म्हणतात लोक. मग तुम्ही म्हटलं का महाराज लोकांचे हिंदूच आहो ना आपण. हिंदूंचाच हिंदूंनी खरंच सांगा, तुम्हीच सांगा माय, हिंदूंचाच हिंदूंनी अपमान केला. आपणच आपल्या विरोधात गेलो तर कसं जमणार. आता आजकाल एवढ्यात ते
बरंच महाराज लोकांच्या विरोधामध्ये एक प्रकरण चालू आहे की त्यांचं चुकलं. त्यांचं चुकलेलं नाहीये, तुमच्या दृष्टीमध्ये फरक आहे. तुम्ही त्यांना चुकीचं सांगताय पण ते नाही, ते संत आहेत, ते चुकीचे नाही. आता आमच्या पुरुषोत्तम बाबावर सुद्धा लोक म्हणतात पैसे घेतात पैसे घेतात. त्यांनी चोकोबारांचं इतकं मोठं मंदिर केलं. यावर्षी 10 मे ते 18 मे पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची कथा ठेवलेली आहे. दरवर्षी त्यांचा काही ना काही, आता 3-4 वर्ष झाले ते पैसे सत्कार्यामध्ये लावतात ना. माझी भेट झालेली आहे त्यांच्यासोबत. काही नाही हो, पैसे घेतात म्हणजे काय, ते काय स्वतःसाठी नाहीत कमवत. त्यांचं आणखीन त्यांनी स्वतःच्या वावरामध्ये ती इतकं मोठी ट्रस्ट उभी केली आणि ते जनतेला दिली स्वतःच्या नावावर. त्यांच्या नाही, आता ती जनतेसाठी दिलेली आहे. आणि लोक म्हणतात की काय महाराज लोकांचं चुकतंय. महाराज लोकांचं चुकत नाही, आपलं चुकतंय. आपण बरोबर लक्ष देतो. वेळ कमी आहे माझ्याकडे, म्हणून जाताना माझ्याकडे माझी एकच विनंती आहे. जाता जाता एकच सांगतो, काही नाही झालं चालू, पण आपला धर्मग्रंथ, कोणता धर्मग्रंथ आहे बरं आपला? ताई तुम्ही थांबा. आपला धर्मग्रंथ कुठला आहे माहिती आहे कोणाला? माहित असेल तर बिनधास्त सांगा, चुकलं तर चालेल. कॉन्फिडन्स असला पाहिजे. वी हॅव कॉन्फिडन्स टू परफॉर्म ऑन स्टेज. माझी इंग्रजी ज्याला कळली त्याला धन्यवाद. पण कसं आता कोणाला वाटेल ग्रामर चुकलेलं आहे, पण ते कसे हरेकाचं ग्रामर वेगळं राहतं. हरेक ग्रामर सारखं नसतं असं माझा तो विषय नाही. हे सिंपल भाषा, सिंपल इंग्लिश भाषेतली एकदम सरळ भाषा वापरली मी मराठीमध्ये सांगतो तुम्हाला. चुकलं तर चालेल, पण आत्मविश्वास असला पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे. कारण आपल्याला पुढे जाऊन कुठल्याही व्यासपीठावर जाऊन बोलता आलं पाहिजे. कुठला धर्मग्रंथ आहे माय आपला? श्रीमद भगवद्गीता. बरोबर. पुन्हा कोणाच्या घरी हात वर करा, बिनधास्त हात वर करायचा बस. बाकीच्यांची इथं नाही. बरं आईंचं जाऊया, ताईंची इथं आहे म्हटल्यावर ते आहेच. मावशीची इथं आहे आमच्या. इकडे कोणाची इथे बघा बघा यांची इथं आहे. बाकीच्यांची इथं का नाही? हे गीता मी सोबत आणली मुद्दाम दाखवायला. ही छोटीशी गीता आहे. किती रुपयाची राहते गीता प्रेसची? 25 रुपयाची अगदी एक गीता. आपल्या घरामध्ये आपला धर्मग्रंथ. आणि गीता प्रेस ही अशी ट्रस्ट आहे, मी काही त्याचं प्रमोशन नाही करत आहोत, पण गीता प्रेस एक अशी ट्रस्ट आहे ज्याच्यामध्ये एकही रुपया त्यांनी प्रॉफिट घेत नाहीत ते. कारण 25 रुपयात इतकी गीता देणं सोपं नाही आहे. ते 2-2, 3-3 रुपयाला हनुमान चालीसा देतात. मग ही एक गीता प्रेसची गीता आपल्याजवळ असली पाहिजे. माझ्याजवळ आता 9 गीता मी सोबत आणलेल्या आहेत. ज्यांना कोणाला पाहिजे असेल माझ्याजवळ घेऊन जा. मला वाटलंच होतं काही जणांची इथं नसेल, म्हणून मी नेहमी आळंदी पंढरपूरला गेलो किंवा ऑनलाईन मागवत राहतो. मी शाळेतल्या शिक्षकांना माझ्या वाढदिवसानिमित्त चॉकलेट दिली, तेही दिले. म्हटलं लेकरांना वगैरे राहतं त्याची आवड वगैरे म्हणून. पण मी हरेक शिक्षकाला एक गीता, एक तिरुपती बालाजीचा फोटो आणि एक रामनवमीचं, आपल्या रामनामाचं एक पुस्तक दिलेलं आहे. माहीत असेल तुम्हाला, त्याच्यामध्ये रामनाम लिहिलं जातं. ते पुस्तक दिलेलं आहे, हे मी सोबत आणलेलं. कोणाला पाहिजे असेल तर देऊ शकता. पूर्ण झाल्यावर ताईजवळ दिलं तरी चालेल, ताई मला देऊन देतील. आणि एक बरेचशे मुलांनी सुद्धा घेतलं, पूर्ण करून माझ्याजवळ दिलं. आणि आणखीन एक पुस्तक त्यांनी घेतलेलं आहे. आनंद वाटतो जेव्हा असे मुलं घेतात, मागतात. आणि तुम्ही खाली वेळेमध्ये बसल्यावर इकडे तिकडे गप्पा मारल्यापेक्षा आता शिवपुराणातल्या त्या कथांमुळे त्याच्यामुळे बऱ्याचशा बायांच्या सुगल्या पण झाल्या. आता जातात, थोडीशी पूजा वगैरे करतात, चांगली गोष्ट आहे, केलं पाहिजे. देवधर्म केला पाहिजे, पण नामस्मरण करा. कारण नामस्मरण आपल्या मुक्तीला कारण आहे. ज्याला कोणाला गीता पाहिजे असेल, ते नामाचं पुस्तक पाहिजे असेल, झाल्यावर मला भेटा, मी देतो तुम्हाला. आणि नामाचं पुस्तक तसंच देतो मी.
गीता 25 रुपयाचे मला 25ला पडली. ज्याला कोणाला आता तसं तर मी गीतेचे पैसे घेत नाही, पण मी गेले एका वर्षापासून गीता देत असताना त्याची सुद्धा 25चे आपल्याला सेवा करायची ना, 5 रुपये घाटा 20 रुपयाला द्यायला सुरुवात केली. त्याच्या मागचं काय आहे, गीता हर एक घरामध्ये पोहोचवणं हे माझा मूळ उद्देश आहे. पण फुकट दिलेल्या लोकांना पचत नाही, फुकट मुळातच पचत नाही. लोक त्याला कुठे ठेवतील, काही करतील. आणि ही गीता, याच्यामध्ये मराठी अर्थ आहे, ही गीता एखाद्या लाल कापडामध्ये बांधून घरामध्ये ठेवू नका. ज्यांच्या घरामध्ये असेल लाल कापडातली काळा, मुलांच्या हातात द्या. वाचता येत नसेल 1 घंटा मुलांना द्या, अर्धा तास मुलांना द्या, 10 मिनिटं मुलांना द्या, तर आमच्यासारखे ताईंसारखी मुलं घडतील, नाहीतर येणार. आणि मी कीर्तनाला सुद्धा पण जातो ना, याच्या कॉपीज बोलायचं राहिल्या, ते हरिपाठ मी हरेकाला एकेकाला एक देणार होतो. पण वाचण्यासारखं आहे, खूप सोपं आहे. मी काही प्रमोशन म्हणून करत नाही, त्याची पब्लिसिटी करत नाही आहे, पण खरंच वाचण्यासारखं आहे. आणि पब्लिसिटी करायचं मुळात ग्रंथांचं कामच नाही. काही ग्रंथ हे वाचल्यानंतर अनुभवायला येतात. आणि जसे त्याच्या प्रत आल्या माझ्याकडे, मी ताईंना सांगेल, ताई सर्व महिला मंडळींना तुम्ही आवर्जून सांगा की महाराजांकडे आलेलं आहे, एक दिवस मी येईल, ज्याला पाहिजे असेल त्याला ते पुस्तक देईल. खरंच वाचण्यासारखं आहे. आल्यानंतर कळवतो, नक्की घ्या. आणि गीता पाहिजे असेल तर घ्या. वेळ माझा संपलेला आहे. तसं मला 1 सव्वा तास बोलायला सांगितलं होतं, पण संप्रदायामध्ये 2 तास कीर्तने 1 ते 1.5 तासाचा प्रवचनाचा आता कालावधी असतो. त्यानुसार मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. आणि शेवटची एक ओवी सांगतो. या सर्वांचं तिथे एक शेवटी अर्जुनाला म्हणतात माऊली, म्हणून अर्जुन अवधारी. अरे अवधारी अर्जुना, अवधारी कशाला म्हटलेला आहे, तर जो ज्ञानेश्वरीचा अधिकारी आहे असा तो अर्जुन. तू बुद्धी एके सोपरी करी, तुझी बुद्धी एक चित्ताने जवळ घे, आणि तरी सहजे आपुल्या मनोमंदिर. तुझ्या मनातल्या मंदिरामध्ये, बाहेर नाही, तुझ्या मनातल्या मंदिरामध्ये माझं घर तयार कर. आणि न विसंबय माते, नामस्मरण एकही क्षण न थांबता, न विसंबे म्हणजे एकही क्षण न थांबता तू नामस्मरण कर. तर ते माझ्यासाठी, तू एखाद्या मेरू पर्वता जरी माझ्यासाठी आणला तरी त्याच्यापेक्षा मोठं तू केलेलं नामस्मरणाचं फळ तुला मिळेल, मुक्ती मिळेल. म्हणून नामस्मरण करा. नामस्मरणाला पर्याय नाहीये. आणि नामस्मरण हे अगदी महत्वाचं आहे. तुकोबारा सुद्धा म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. विठ्ठलाला भजा. हे जिंदगी आपला हे जन्म अनमोल है, ये जन्म अनमोल रे, इस माटी में ना घोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. परत मिळणार नाही. मातीत घोल नकायला. ये जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. एक दिवस आपल्याला निघणे, हे भाड्याचं घर आहे, इथून निघणे. म्हणून सर्वांनी एक वेळा बघा, हात वर करून टाळ्या वाजवत देवाचं स्मरण करायचे. आणि देवाचं स्मरण करत असताना आनंदानं स्मरण करायचे. छान टाळ्या वाजवत, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. सर्वांनी म्हणा, विठ्ठल माझा मी
माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हे ज्ञानोबा राया माझा गोबा राया ज्ञानोबा राया माझा गोबा राया हे ज्ञानोबा राया माझा गोबा राया ज्ञानोबा राया माझा गोबा राया ज्ञानोबा राया माझा गोबा राया निवृत्ती ज्ञानदेव सुखानुसार एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सुखानुसार एकनाथ नामदेव तुकाराम हे निवृत्ती ज्ञानदेव सुखानुसार एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सुखानुसार एकनाथ नामदेव तुकाराम 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 हे निवृत्ती ज्ञानदेव सुखानुसार एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सुखानुसार एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम छान भजन केलं पाण की जय ना पार्वती पते महादेव छान भजन केलं अगदी आनंद वाटतो भजन केला असं भजन रोज केलं पाहिजे कुठलेही का असेना भगवंताचं का असेना पण चिंतन केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे नामस्मरणाला पर्याय नाही मुक्ती पाहिजे असेल तर नामस्मरण करावं लागेल कारण मुक्ती आपली नवरी झाली आहे तुकोबारांची तुका म्हणे मुक्ती पडलेली नवरी आता आधी कसं चाली केली मी तुकोबारांची मुक्ती जरी नवरी झालेली असेल पण आपली झाली नाही आपल्याला त्याच्यासाठी नामस्मरण करावं लागेल तप करावं लागेल तर भगवंत भेटेल सरळ सरळ जाताना एक परत श्लोकाचा अर्थ सांगतो माऊली म्हणतात पत्र पुष्प फळ इत्यादी वस्तू तुम्ही भक्तिभावाने मला तुमचा भक्तिभावांत करणारे जर तुम्ही मला असं दिलं तर त्याला मी नक्कीच ग्रहण करेल नव्हे तर या फुलाचा मी सुगंध घ्यायच्या अवधी तुमच्या प्रेमामध्ये पडून मी ते खाऊन टाकेन इतकं आपल्या भावाला कारण आहे म्हणून हा जन्म आपल्याला भगवंत चिंतनासाठी दिलेला आहे देवे दिला देह भजना गोमटा म्हणून भगवंताचं चिंतन करा भगवंताच्या चिंतनाशिवाय काहीच नाही संपूर्ण हरिपाठाचा या सारांश तोच आहे हरिमुखे म्हणा पुण्याची म्हणा इतके नाव आहे पण त्यातला हरीचा हरी वापरलेला आहे कारण हरी हरती आपले जे दुःख आहे हरी हरती पापे हरी हरती दुःखे देई समाधान सर्व काळ हरीच्या नामस्मरणामुळे आपल्या सर्व काळ समाधान मिळतं आणि आपले पाप निवारण केल्या जातात म्हणून भगवंताचं चिंतन करणं महत्वाचं आहे मला ज्यांच्याकडून ही सेवा मिळाल्याच्या आमच्या चेतनात आहे त्यांचा मी पुन्हा एक वेळा आभार मानतो त्याचप्रमाणे तुम्ही सर्व श्रोतेजनांनी मला इथपर्यंत साथ दिली खरंच तुमचा जितके आभार मानावं तितकं कमी आहे आणि तुम्ही माऊली म्हणतात की हे जे सर्व आहे ते सर्व श्रोते मंडळी म्हणजे देवाचा अवतार आहे माऊली म्हणतात की महादेव आहे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती तुम्ही महादेवाचा अवतार असता श्रोतेजन म्हणजे म्हणून तुम्हा सर्वांनाही मी मनापासून आभार मानतो व इकडे तिकडे बघू नका माझ्याकडे लक्ष द्या शेवटचे 2 मिनिटं आलेले आहे तेव्हा बघून घ्या नंतर मी केव्हाही सांगता येणार नाही म्हणून बघा जाता आता एकच लक्षात घ्या शेवटची ओवी आहे अर्जुनासारखा अधिकारी बना ज्ञानेश्वरीचे अधिकारी बना त्याच्यासाठी हरिपाठ वाचा हरिपाठाशिवाय काहीच महत्वाचं नाहीये कारण आपल्याला समाधान पाहिजे असेल तर हरिपाठ वाचावा लागेल आणि साधू मिळणं अशक्य आहे
पण त्या साधूंची संगत आपल्याला घडली तर जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल, जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर मोठ्यांची संगत करा. कारण तुम्ही जर लहानांची संगत केली तर तुम्ही जितक्या त्याच्यापासून लहान बनत जाता. म्हणून जितकी मोठ्यांची संगत होईल त्यांच्या मोठ्यांसोबत राहा. कारण मोठ्यांसोबत झालेला अपमान हे आपल्याला शिकण्यासारखं असतं, पण लहानांसोबत झालेली आपली स्तुती हे आपले अपमानजनक असते. म्हणून मोठ्यांची संगत करा. मोठ्यांची संगत केली तर आपण मोठं होऊ. मारुतीरायांच्या दरबारामध्ये छान कथा सुरू आहे. कथेलाही चांगला प्रतिसाद देणं सुरू आहे आणि असाच प्रतिसाद शेवटच्या दिवसापर्यंत द्या. माझंही जसं जमेल तसं मी कथेला येईल. सर्वांकडे माझी इतकीच विनंती आहे, कथेला या, असंच भजनाला वगैरे या. आणि आपल्या या मंदिरामध्ये नेहमी काही ना काही कार्यक्रम सुरू असतो, ही चांगली गोष्ट आहे. आपल्या आजच्या शहराच्या ठिकाणी असे कार्यक्रम होतात, हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्यासारख्या बालकाकडे तुम्ही तुमची कृपादृष्टी लावली, मला हे सेवा करण्याचा, या व्यासपीठावर बसण्याचा अधिकार दिला, मला इथपर्यंत बसण्यासाठी तुम्ही एक प्रोत्साहन दिलं असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही मला चान्स दिला म्हणून तुम्हाला सर्वांचे पुन्हा एक वेळा आभार मानतो. माझ्या आई वडिलांचे पुन्हा एक वेळा आभार मानतो. आणि माझ्यापासून काही चुकलं असेल तर मला माफ करावं. एक तुमचं पोरग म्हणून माफ करा. पहिलं असेल तर दुसरं समजा, दुसरं असेल तिसरं समजा, तिसरं असेल चौथं समजा, चौथं असेल पाचवं समजा, एकही नसेल तर एक तरी मला समजा. समजाल ना? नक्की नक्की मला तुमचं लेकरू समजाल नाही? नक्की पहा बरं. तुमची इस्टेट माझ्या नावावर करा. मला तुमची कुठलीच इस्टेट नको, एकच इस्टेट द्या. ती इस्टेट म्हणजे तुम्ही भगवंताचं चिंतन करा. गळ्यामध्ये रुद्राक्षाचा माळा घाला, तुळशीचा माळा घाला. कारण की या रुद्राक्षाच्या, या तुळशीच्या माळेमुळे आपल्याला भगवंत भेटू शकतो, तसा भेटत नाही. म्हणून सकाळी या तुळशीच्या माळेचं महत्व असं सांगितलेलं आहे की 108 महिने या तुळशीच्या माळेमध्ये राहतात. म्हणून सकाळी आंघोळ करत असताना 108 तीर्थांचं स्नान होतं. असो, वेळ